बातमी आहे मुंबईतून। मुंबईतल्या सर्व रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। सततच्या उशिरा लोकल एक्सप्रेस गाड्यांना दिले जाणारे प्राधान्य, रखडलेले रेल्वे प्रकल्प या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे। ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण अशा विविध स्थानकांमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। आपण ठाणे रेल्वे स्थानकात जाऊयात। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, रेल्वे प्रवासी संघटनांची प्रामुख्याने काय नेमकी मागणी आहे? खरं तर या अगोदर त्यांच्या बैठका देखील झालेल्या होत्या, परंतु देखील त्यांनी आपला आंदोलनाचा निर्धार कायम ठेवत आज अखेर आंदोलनाला सुरुवात केली आहे। दीपक, मी सध्या ठाणे स्थानकात आहे आणि या सगळ्या प्रवाशांच्या ज्या मागण्या आहेत त्या घेऊन आज सगळ्या प्रवासी संघटना या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर उतरलेल्या आहेत। आपण ठाणे स्थानकात आहोत आणि इथे आपण पाहत आहे महत्त्वाच्या ज्या प्रवासी संघटना आहेत ठाण्याच्या आसपासच्या, त्याचे सगळ्यांचे प्रमुख या ठिकाणी जमलेले आहेत आणि आता आंदोलनाला जवळपास सुरुवात होते। दिवसभर असं थांबणार आहेत, काळ्या फिती लावून ते या ठिकाणी जमलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमक्या काय त्यांच्या मागण्या आहेत। आपल्या मागण्या काय आहेत आजच्या आणि कशासाठी आपण आंदोलन करताय? आजचं आमचं जे निदर्शन आहेत ते क्राऊड कंट्रोल करण्याकरता आणि हे जे जीवनवाहिनी आहे, ही उपजीविका आहे, तर याच्यावर लोक लेटमार्क होतात। पहिले मेलला प्राधान्य देऊन लोकलला मागे ठेवतात। हा मोठा एक विषय आहे। आणि तुम्ही सांगा काय दुसरी मागणी काय? असं आहे की आजचं जे कार्यक्रम आम्ही जे लोकांसाठी म्हणून सांगितलेलं आहे, 22 तारखेला लोकांनी, कारण गेल्या 1.5-2 वर्षापासून लोकल ट्रेन लेट चालू आहे, त्याच्यामधून जे नुकसान होते सर्वांना माहिती आहे। त्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि प्रवाशांना अपील केलेलं आहे की कालफिती लावून सफेद शर्ट घालून त्याचा निषेध त्यांनी नोंदवावा। असं की आपण पाहताय सर्वजण सफेद शर्ट घालून काळ्या फिती लावून जमलेले आहेत। तर दुसरीकडे आपण स्टेशनचा विचार केला तर आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि RPF देखील मोठ्या प्रमाणात या स्टेशनच्या परिसरात आहेत, गस्त घालतायत, पहारा देत आहेत आणि आंदोलन जास्त वाढू नये यासाठीचा प्रयत्न त्यांचा आहे। मात्र शांततापूर्वक हे आंदोलन असेल असं आधीच संघटनांकडून सांगण्यात आलेलं आहे। मग कळवा रेल्वे प्रवासी संघटना असू दे, ठाणे रेल्वे प्रवासी संघटना असू दे, उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघ असू दे, या सर्वांकडून हे आंदोलन केलं जाते। फक्त ठाणे, कल्याण, डोंबिवली याच परिसरात नाही तर आसनगाव, वांगणी, कसारा, कर्जत अशा वेगवेगळ्या स्थानकांमध्ये आज हे आंदोलन आहे। जर वेस्टर्न लाईनचा विचार केला तर पालघर, डहाणू या ठिकाणी देखील हे आंदोलन केले जाणार आहे। त्या ठिकाणी देखील लोकलचे अनेक प्रॉब्लेम आहेत, विरारच्या ठिकाणी आंदोलन आहे। अशा प्रकारे सगळ्या आज स्टेशनवर अशा प्रवासी संघटनांकडून सफेद कपडे आणि काळ्या फिती लावून रेल्वेचा निषेध हा शांततेच्या मार्गाने व्यक्त केला जातो। दीपक, त्यामुळे आता या आंदोलनाची कशी दखल घेतली जाते अक्षय ते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल आणि साधलेल्या संवादाबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।